लोकांच्या मनात डाऊट आहे की याचा कोण जर मालक असेल, कोण जर चाकर असेल, याचा कोण मालक नाही. ज्यावेळी मामानी समाधी घ्यायची होती त्यावेळेस सगळ्यांनी घेऊन येत दिलेलं. त्यानंतर काही लोकांनी प्रयत्न केला की मामाचं नेते आपले मामा बघत नाही असं समजायचं नाही. सीसीटीव्ही आहे एकदम लचेटी मधला, काय काळजी करू नका. तुम्ही जर मामाला 1 रुपया दिला तर मामा तुम्हाला लाख रुपये देणार. तुम्ही जर 1 रुपये मामाचा खाल्ला 6 महिन्याच्या आत तुमच्या रक्तात वसूल नाही केले तर बाळू धनगर जगात नाव सांगितलं नाही असं त्यानं सांगितलं. मी नव त्याने स्वतः आलेल्या परगावनं पण आलेल्या भाविकांचं मनापासून आभार. आता सूचना महत्वाची. आमचं गाव पहिल्यांदा आषाढी साजरी करायला लागले, त्यामुळं तुम्ही समजून घेतला जा. परगावचं पब्लिक गाववाल्याशी विनंती आहे, ही जी परगावातून लोक आल्यात की नाही, या आषाढीला दरवर्षी कुठे पालखी असेल, पाऊस वारा कसला काय तिथं हजर असतात. सगळ्यात पहिला गाववाल्यांनी अजिबात जेवणाकडे फरकायचं नाही. जर चूल बंद पडली तर मामा त्याला बघतोय, जबाबदार काय करतो ते करतोय. चूल आम्ही रातभर चालू देत आहोत, पण गडबड आणि ढकलाढकली अजिबात कोण करायची नाही ही विनंती आहे. दुसरी गोष्ट, आरती झाल्यानंतर बाळूमामाची जी मानाचं मेंढक आहेत, जे सेवेकर आहेत, त्यांची पहिली पंगत पडेल. त्या पंक्तीत इतर कोणीही बसायचं नाही टाकीत, कारण की मामाचं ते जर पंक्तीत बसलं तर त्याच्या बकऱ्याकडे जायला लागते. त्यामुळे कोणी त्या पंक्तीत बसायचं नाही. दुसरी गोष्ट महिला आमच्या वाढपी पंक्ती बसवायला, आमच्या आपल्या सर्व गावातली सगळ्या पोरांनीच वाढायला जायचं. सगळ्या तरुण मंडळाला बाळूमामाची पोचपावती तुम्हाला प्रत्येक मंडळाला देवाने दिलेलं आहे. कोण तुम्हाला वैयक्तिक हे कुणाला व्यक्तीचा सोहळा नव्हता, हे जगाचा कारभार आहे. दुसरी गोष्ट, पंक्तीला ज्या महिला थांबा, पंक्तीला महिला ज्या आहेत, पुरुष मला तुला आषाढी करायलाच काय, महिला दर्शनाला यायचं नाही. आरती झालं तिथनं फक्त उठून त्या मेडकलला जागा सोडून इकडे उभं राहायचं. आणि मेडका जेवल्या कमिटी आवाजाने लक्ष द्या. सगळ्यात पहिला महिलांची पंगत पडायची तिकडे, पुरुषाला एका सुद्धा वाढायचं नाही. महिला जेवल्या की मग सगळे पुरुष उठून थांबते कोणते बघूया. ते झाल्यानंतर महिलांनी सूचना, एक सुद्धा भांडे ठेवून जाऊ नका. देवाची सेवा तीच तुमच्या नशिबात मिळणार आहे. देवाचं एक सुद्धा भांड पडतं कामा नये. सगळ्यांनी आणि प्रसाद घेताना आपल्याकडे लहान लहान मुलं आहेत, त्याच्या ताटात ताट भरून प्रसाद घ्यायचं नाही. जर एखाद्या माऊलीनं आपल्या मुलाच्या ताटात प्रसाद राहिला तर तो आईनं खायचा, नाहीतर आगमन कमिटी बंद आगमन केली जबाबदार. या प्रसादानं महत्व एवढा आहे. प्रसाद म्हणजे साक्षात परमेश्वराचं दर्शन, तो म्हणजे प्रसाद, सा म्हणजे साक्षात, तो म्हणजे दर्शन. त्यामुळे सगळ्यांनी शिस्त बाळगा. परत एकदा सगळ्यांनी विनंती आहे, कोणी ढकलाढकली करू नका. तुझ्यावर लक्ष द्या.